श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृषभ राशीच्या जातकांनो, सावधान सावध व्हा, कारण तुमच्या घराच्या दाराबाहेर साक्षात ती अदृश्य शक्ती उभी आहे. ही शक्ती तुम्हाला घाबरण्यासाठी नाही, तर तुमच्या स्थिर आयुष्यात नशिबाचा तो भयानक युटर्न आणण्यासाठी आली आहे, ज्याची अनेक तुम्ही वर्षापासून वाट पाहत होता. जर तुमच्या वास्तूत अचानक काही विचित्र बदल जाणवू लागले असतील, तर समजून जा, विज्ञानालाही न समजणाऱ्या पुढच्या 48 तासाचा हा महाथरार आता सुरू झाला आहे. साक्षात महाकालने तुमच्या नशिबाची पाने उलटायला सुरुवात केली असून तुम्ही अजून गाढ झोपेत असाल तर यापेक्षा मोठे दुर्दैव दुसरे नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, हा साक्षात महादेवाचा इशारा आहे. जर या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर आयुष्यभर रडाल. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आता अशा स्थितीत आहे जिथे तुमच्या आजूबाजूला गोड संकेत दिसू लागले आहेत. शांत वातावरणात अचानक जाणवणारी ती थंडगार लहरीची हालचाल ही केवळ भास नसून तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचा आणि शत्रूचा अंत होण्यापूर्वीची भयानक शांतता आहे. या 48 तासात तुमच्या घरात असं काही अघटित घडणार आहे की तुमचं अख्खं नशीब सोन्यासारखं चकाकेल, पण त्यासाठी तुम्हाला डोळे उघडे ठेवणं गरजेचं आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या शत्रूंना वाटतंय की तुमच्या साधेपणाचा फायदा घेऊन त्यांनी तुम्हाला संपवलंय, पण त्यांना काय माहिती, साक्षात महादेव आता त्यांच्या विनाशाची उलटी गिनती सुरू करत आहेत. आजच्या ह्या काळरात्री तुमच्या आयुष्यात असा एक गुप्त निरोप किंवा कागदपत्र येणार आहे जो मिळताच तुमच्या शत्रूचा थरकाप उडेल आणि तुमच्या हाती कुबेराच्या खजिन्याची गुरुकिल्ली लागेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याची हिंमत करा, कारण अर्धवट माहिती घेऊन या 48 तासाच्या चक्रव्यूहात अडकला तर नशिबाचा हा चमत्कार तुमच्यासाठी शाप ठरू शकतो. वृषभ राशीच्या जातकांनो, येणाऱ्या काही तासात तुमच्या वास्तूत आणि तुमच्या वैयक्तिक ऊर्जेमध्ये एक विलक्षण बदल जाणवायला सुरुवात होईल. जेव्हा नशीब पालटणार असते तेव्हा निसर्ग तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात एक विशिष्ट प्रकारची कंपनी किंवा करतो. तुम्हाला अचानक असं वाटेल की घरात कोणीतरी नसतानाही तुमच्या खांद्यावर कोणीतरी अत्यंत विश्वासाने हात ठेवला आहे. घाबरू नका, हा कोणताही नकारात्मक संकेत नसून प्रत्यक्ष महादेवाची कृपा आणि तुमच्या राशीचा स्वामी शुक्राचे शुभ आशीर्वाद तुमच्या घरात प्रवेश करत असल्याचे हे लक्षण आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, आजवरच्या संकटांना आणि कठीण प्रसंगाला तुम्ही एकट्याने तोंड दिलं. जिथे स्वजवळच्या माणसांनीही साथ सोडली होती, तिथे आता एक अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. तुमच्या बुद्धीला आणि तर्काला न पटणाऱ्या गोष्टी आता तुमच्या डोळ्यासमोर घडू लागतील. तुम्ही कदाचित एखाद्या कामासाठी बाहेर पडाल, पण ऐनवेळी काहीतरी असं घडेल की तुमचा मार्ग बदलेल. लक्षात ठेवा, तो बदललेला मार्गच तुम्हाला अशा गुप्त जागी घेऊन जाईल जिथे तुमच्या आयुष्यातील प्रगतीची गुरुकिल्ली लपलेली आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या काळात तुमच्या घरातील वातावरणात अचानक गूढ होईल. तुमची पाळीव प्राणी किंवा घरातील लहान मुले अचानक शांत होतील किंवा घराच्या एका विशिष्ट कोपऱ्याकडे एकटक पाहू लागतील. हे संकेत आहेत की तुमच्या आयुष्यात काहीतरी अघटित आणि अवाढव्य घडणार आहे. ही शांतता कोणालाही वादळापूर्वीची नसून तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचा काळ कायमचा संपून यशाचा नवा अध्याय सुरू होण्यापूर्वीची नांदी आहे. या दैवी ऊर्जेचा अनुभव घेण्यासाठी स्वतःला तयार ठेवा. वृषभ राशीच्या जातकांनो, आता तुमच्या संयमाची परीक्षा संपली असून प्रत्यक्ष भाग्योदयाचा काळ सुरू झाला आहे. ज्या मोठ्या संधीची तुम्ही अनेक वर्षापासून चातकासारखी वाट पाहत होता, ती संधी आता एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपात किंवा अचानक आलेल्या एका रहस्यमय फोन कॉलच्या माध्यमातून तुमच्या दारावर दस्तक देणार आहे. नशिबाचा हा युटर्न इतका वेगवान आणि अनपेक्षित असेल की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल. हे केवळ संधी नसून तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा शेवट करणारा एक महाचमत्कार असेल. वृषभ राशीच्या जातकांनो, या 48 तासाच्या कालावधीत तुमच्या शत्रूचा असा काही थरकाप उडणार आहे ज्याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल. आजवर ज्या लोकांनी तुमच्या स्वभावाचा आणि साधेपणाचा गैरफायदा घेतला,
तुमच्या प्रगतीत अडथळे आणले किंवा तुमच्या पाठीमागे कारस्थाने रचली, त्यांच्यासाठी आता नियतीची उलटी गिनती सुरू झाली आहे. तुम्हाला त्यांच्याशी वाद घालण्याची किंवा स्वतःवर स्वतःचा हात वर करण्याची अजिबात गरज पडणार नाही. परिस्थितीचे चक्र असे काही फिरेल की तुमचे शत्रू स्वतःच विणलेल्या जाळ्यात पाय अडकून पडतील. वृषभ राशीच्या जातकांनो, जशी जशी रात्र गडद होत जाईल तसतसा तुमच्या विरोधकांचा जळफळाट शिगेला पोहोचेल. समाजात वाढणारा तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा पाहून जे लोक कालपर्यंत तुम्हाला कमी लेखत होते, त्यांच्या मनात आता एक अनामिक भीती निर्माण होईल. त्यांना भीती तुमच्या यशाची वाटणार नाही, तर तुमच्या पाठीशी उभी असलेल्या त्या अफाट आणि अदृश्य शक्तीची वाटेल. त्यांना जाणीव होईल की आता त्यांच्या क्षुद्र ताकदीपेक्षा तुमचे नशीब हजारपटीने बलवान झाले आहे आणि त्यांच्या पराभवाचा जिवंत पुरावा तुमचा हा विजय असणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या कालचक्रात तुमच्या आयुष्यात अशा एका महत्त्वाच्या आणि रहस्यमय कागदपत्राचा प्रवेश होणार आहे जो तुमच्या भविष्याची संपूर्ण दिशाच बदलून टाकेल. हे कागदपत्र एखादे रखडलेले कायदेशीर पत्र असू शकते, जमिनीचा मोठा व्यवहार असू शकतो किंवा तुमच्या नोकरीतील पदोन्नतीचा अधिकृत आदेश असू शकतो. जेव्हा हे पत्र तुमच्या हातात येईल तेव्हा पहिल्या क्षणी आनंदापेक्षा तुमच्या छातीत एक विचित्र धडधड जाणवेल. जणू नियती तुम्हाला विचारत आहे की तू या अवाढव्य बदलासाठी खरोखर तयार आहेस का? वृषभ राशीच्या जातकांनो, या कागदपत्रासोबत एक अनामिक भीती सुद्धा जोडलेली असेल. तुम्हाला क्षणभर असा अनुभव येऊ शकतो की कोणीतरी तुमच्या यशावर वाईट नजर ठेवून आहे किंवा ही मोठी संधी तुमच्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. एखादी जुनी फसवणूक किंवा कागदपत्रातील तांत्रिक चूक तुमच्या काळजाचा ठोका चुकवू शकते. पण लक्षात ठेवा, हे फक्त तुमच्या संयमाची परीक्षा घेणारे रमिष्ट क्षण असतील. ज्या पत्रावर प्रत्यक्ष महादेवाचा आशीर्वाद आहे ते तुमचं भाग्य लिहिल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, हा काळ तुम्हाला सावधगिरीचा एक फार मोठा धडा देऊन जाईल. जेव्हा तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कागदावर स्वाक्षरी कराल तेव्हा पूर्णपणे जागृत राहा. घाईघाईत घेतलेला कोणताही निर्णय तुमच्या सोन्याच्या संधीला लोखंडात बदलू शकतो. या 2 दिवसात तुम्हाला असा एक निरोप मिळेल जो सुरुवातीला कडू किंवा भीतीदायक वाटू शकतो, पण तोच निरोप तुमच्यासाठी भविष्यातील राजमार्गाचे दरवाजे उघडणारा ठरेल. नशिबाच्या या मोठ्या खेळाचा पडद्यामागून सूत्रधार खुद्द महादेव आहे, त्यामुळे फक्त कृती करा. वृषभ राशीच्या जातकांनो, या कालचक्राच्या उत्तरार्धात तुमच्या आयुष्यात धनाचा असा काही चमत्कारिक ओघ सुरू होईल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ज्योतिषशास्त्रातील अत्यंत दुर्मिळ धनयोग या 48 तासात इतके सक्रिय होणार आहेत की तुमचे उत्पन्नाचे सर्व बंद पडलेले मार्ग अचानक जिवंत होतील. हे धन तुमच्या नेहमीच्या कष्टापेक्षा एखाद्या अकल्पित आणि गुप्त मार्गाने तुमच्या दाराशी येईल. कदाचित विसरलेली एखादी जुनी गुंतवणूक किंवा मालमत्तेचा अनेक वर्षापासून रखडलेला निकाल अचानक तुमच्या बाजूने लागल्याने तुमची तिजोरी ओसंडून वाहू लागेल. वृषभ राशीच्या जातकांनो, जेव्हा लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर होईल तेव्हा तुमच्या मनात एक अनामिक भीती सुद्धा निर्माण होऊ शकते. हे सर्व खरं तर आहे ना, पण ही भीती केवळ तुम्हाला सावध करण्यासाठी असेल. हे आलेले धन केवळ चैनीसाठी खर्च न करता तुमच्या भविष्यातील साम्राज्याची पायाभरणी करण्यासाठी वापरा. या काळात तुमच्या बँक बॅलन्सकडे जो आकडा दिसेल तो पाहून तुमचा स्वतःवरचा विश्वास हजारपटीने वाढलेला असेल. तुमची समाजातील पद एका रात्रीत उंचावेल. वृषभ राशीसाठी हा काळ वैभवाचा शिखर गाठण्याचा आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या प्रवासाचा शेवट होताना तुम्हाला एक अंतिम आणि अत्यंत गुप्त उपाय करायचा आहे जो तुमच्या यशावर लागलेली सर्व वाईट नजर कायमची भस्म करून टाकेल. मध्यरात्रीनंतर एकांतात महादेवाचे मनापासून स्मरण करा. शांतपणे एक तुपाचा दिवा लावा. तुमच्या मनात आलेली सर्व मोठी भीती त्या ज्योतीमध्ये अर्पण करा. हा उपाय करताना लक्षात ठेवा की तुमच्या आजूबाजूला पूर्ण शांतता हवी आणि तुम्ही
तुम्ही कोणाशीही बोलू नका. जर तुम्ही हे यशस्वीपणे केले तर तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखणारी कोणतीही ताकद या विश्वात शिल्लक राहणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, महादेवाचा हा अमोघ उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करू शकतो. जर तुम्हाला वारंवार कामात अपयश येत असेल तर या काळात एका तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी घेऊन त्यात थोडे काळे तीळ टाका आणि ओम नमः शिवाय जप करत तेल शिवपिंडीवर अर्पण करा. अर्पण केल्यानंतर महादेवाच्या चरणाला स्पर्श करून ते पाणी आपल्या कपाळाला लावा. हा छोटासा उपाय तुमच्या नशिबातील सर्व मोठे दोष दूर करून तुमच्यासाठी कुबेराचे दरवाजे उघडू शकतो. वृषभ राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे शांत राहून नियतीचा हा महाचमत्कार अनुभवण्याची. जेव्हा उद्याचा सूर्य उगवेल तेव्हा तुम्ही एका नव्या सामर्थ्यासह जन्माला आलेली असाल. ज्यांनी तुम्हाला नाकारले होते तेच आता तुमच्या चरणाशी येऊन उभे राहतील. जर तुमची ईश्वरावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि या देवी प्रवासात सहभागी होण्यासाठी चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा. कारण वृषभ राशीचा हा थरार तर फक्त सुरुवात आहे. खरा चमत्कार अजून पुढे घडणार आहे.